असावेत. प्राथमिक चौकशी अजून सुरू आहे. नक्कीच विक्रमजी, तुम्ही म्हणताय हे एक्सपायर झालेले सिलेंडर आहे तसं प्रशासनानं सांगितलं, पण एक मुद्दा इथे असा आहे की कदाचित हे सिलेंडर यातले काही सिलेंडर भरलेले असू शकतात, त्याच्यामुळे धोका आपल्याला नाकारता येईल. हो बरोबर आहे. एचपीसीएल कंपनीचं ते झालं. सध्या फिलिंगची कामं सुरू होती आणि शेजारी ते पुराचं पाणी कंपनी शिरल्यानंतर त्या भरलेले काही सिलेंडर असावे असा कंपनीचा देखील दावा आहे. पण त्याचा अजून तपास सुरू आहे प्रशासनाने सांगितलं. त्याच्यानंतर ते आपल्याला पुढील गोष्टी समजतील. नक्कीच धन्यवाद. या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतो का पाताळगंगा नदीला पूर आलेला आहे आणि याचा फटका एचपीसीएल कंपनीच्या संरक्षक भिंतीला बसलेला आहे. कंपनीची संरक्षक भिंत इथं कोसळली, तर इथे सिलेंडर रिफिलिंगचं काम होतं आणि अशातच या कंपनीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे अनेक सिलेंडर्स इथे वाहून गेलेले आहेत. नक्की किती सिलेंडर्स वाहून गेले याबद्दल अद्याप आकडेवारी स्पष्ट नाहीये. मात्र काही प्रशासनाचं हेही सुद्धा म्हणणं आहे की यातले सिलेंडर हे एक्सपायरी झालेले आहेत, काही रिकामे आहेत. तर कंपनीनं सुद्धा हा दावा केला आहे की काही सिलेंडर भरलेली असण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय पाताळगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेलं सिलेंडर हे लोक इथले रहिवासी घेऊन जात आहेत. कदाचित यातली सिलेंडर, एखादा भरलेला सिलेंडर आपल्या हाती लागावा या आशेपोटी ही माणसं, हे ग्रामस्थ सिलेंडर घेऊन जात आहेत. हाती लागेल ते सिलेंडर उचलतायत. मात्र हे धोकादायक असू शकतं आणि त्यामुळे अशा सिलेंडर्स पासून लांबच राहा असं आवाहन पुढारी न्यूज तर्फे आम्ही करतो. तर प्रशासनानं सुद्धा या सिलेंडर्स पासून लांब राहावं असं सांगण्यात येत आहे. तसंच सिलेंडर मिळालं तर ते कंपनीमध्ये पुन्हा जमा करावं, या संदर्भातली माहिती द्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे.